येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट जय मल्हार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या कुलदेवतांचा खंडेरायाचा अभिषेक आम्ही कसा केला आणि आमचं थोडंफार मंदिर दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे। रविवारी आम्ही आमच्या गावाकडे जाऊन आमच्या कुलदेवतांचं दर्शन घेतलेलं आणि त्या दिवशी आम्ही अभिषेक केलेला तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चंपाषष्ठी झाल्याच्या नंतर पहिल्याच रविवारी आम्ही आमच्या गावाकडे थोडंसं अन्नदान आम्ही करत असतो आमच्या कुलदेवतांच्या मंदिरामध्ये जाऊन। आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असाल आज तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, स्किप न करता शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ पाहायचा आहे। आणि सकाळी मी रविवारी आमच्या घरी सासूबाईच्या इथं पूजा करून घेतलेली आणि आपलं गुरुचरित्र सारामृताचं पारायण सुरू होतं त्याचं पण पठण मी सकाळीच करून घेतलेलं। पूजा वगैरे करून घेतलेली, नैवेद्य नंतर दाखवायचा होता म्हणून आधी आम्ही पूजा करून घेतलेली, आरती करून घेतलेली, तुळशीची पण पूजा छान करून घेतली, नाश्ता वगैरे करून आम्ही आमच्या मंदिराकडे निघणार होतो। मंदिरात ही आहे एंट्री आणि मी माझ्या बाळाला शूट घ्यायला सांगितलेलं। आजूबाजूने सगळीकडेच माळच आहे आणि झाडे आहेत, शेती पण आहे इकडे खूप जणांची, आमची पण आहे समोरच। आणि हा मंदिर आहे। दरवर्षी या ठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी छान असा मोठा असा उत्सव होत असतो, खूप छान असं त्या ठिकाणी कार्यक्रम होत्यात। आजूबाजूच्या गावावरून वाघे वगैरे सगळे येत असतात, छान मोठा कार्यक्रम होत असतो। पण त्या दिवशी मी नाही आलेली कारण लगेच रविवारी आम्हाला यायचं होतं म्हणून, आणि थोडेफार शूट घेतला मी या। आता ही आहे आमचं मधलं मंदिर, कारण दरवर्षी थोडं थोडं बांधकाम करतच आहेत। छोटंसं आमचं मंदिर आहे खंडेरायाचं। तुम्हाला माझं मंदिर, आमची खंडेरायाची मूर्ती तुम्हाला जर आवडली तर आपल्या चॅनलला लाईक आणि कमेंट छानशी अशी करायची आहे आणि कमेंटमध्ये जय मल्हार लिहायला अजिबात विसरायचं नाही। आणि आमच्या जे स्वयंपाक होता स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली, आलं लसणाचं पेस्ट काढलेलं, टमाटे इथं मस्त चिरलेले, कांदे चिरलेले, मिरच्या चिरलेल्या, हे सर्व आमच्या साहेबांनी सगळं चिरून दिलेलं, माझ्या मिस्टरांनी सगळं चिरून दिलेलं कारण सकाळी लवकर तेच आले होते कारण घरापासून खूप लांब आहे हे मंदिर। या ठिकाणी स्वयंपाक चालू होता आणि डाळ भात वगैरे झालं होतं, पण आम्हाला जरा हलवायचं, जरा पळी घेऊन हे काय होय, वरण डाळ होय, वरण करायचं आहे नाही। ही आहे खीर म्हणजे शिरा आहे, शिरा बनवलेला, डाळ शिजलेली आणि वरणाला तडका द्यायचा राहिलेला होता आणि भात पण लावायचा राहिलेला होता। तोपर्यंत मग पूजा वगैरे अभिषेक वगैरे आमचा होणार होता, म्हणजे सगळं होईपर्यंत इकडे स्वयंपाक तयार होत होता। जेवढं मला धार्मिक कार्याची जी मी तुम्हाला माहिती सांगत असते त्या व्हिडिओमध्ये जेवढं मला बोलता येईल तेवढं मला डेली ब्लॉगमध्ये अजिबात बोलताच येत नाही, सांगताच येत नाही, कारण मला तेच व्हिडिओ आवडतात तुमच्यासोबत शेअर करायला। चला म्हणलं हा पण देवाचाच आहे आपला व्हिडिओ, आपल्या खंडेरायांचा शेअर करूया तुमच्यासोबत, आमचं मंदिर वगैरे दाखवूया। ही मूर्ती आहे बाळूमामाची, 2 वर्ष झालं बनवलेली आणि काही प्रसाद वगैरे ठेवून घाण होईल म्हणून पूर्ण पॅकिंग केलेली। हा माझा मुलगा आहे, ही आहे माझी मुलगी। आल्या खंडेरायाचं, बाळूमामाचं सगळ्यांचं दर्शन घेतलं, मगच मंदिरमध्ये निवांत बसलेली, कारण सर्वप्रथम मीच आलेली होती, बाकीचे सर्वजण यायचे होते कारण ग्रुपने आमचा अभिषेक होणार होता, कारण गावातली काही जोड्या येणार होत्या आणि माझ्या ननंदबाईच्या घरची पण एक त्यांची जाऊबाईची जोडी येणार होती अभिषेक करण्यासाठी। आम्ही सर्वजण मिळून अभिषेक करणार होतो। या ठिकाणी खूप लेट झालेला कारण सर्वजण येईपर्यंत सगळ्याची वाट पाहत बसलेली मी। आणि जर तुम्हाला माझ्या धार्मिक कार्याच्या माहितीसोबतच तुम्हाला असे व्हिडिओ जर पाहायला आवडले असतील तर मला खरंच सांगा, मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत कधीमध्ये शेअर करत जाईन। त्याच्यानंतर मी पूजेची तयारी केलेली, कारण आमच्याकडले महाराज सर्वप्रथम कलश स्थापनेपासून सुरुवात करत असतात। मग या ठिकाणी मी कलश स्थापनेसाठी मी अष्टदल कमल काढून घेतलेलं प्लेटमध्ये आणि जे आणि थोडं पाणी घेतलेलं, पाण्यामध्ये आपल्या भंडारा टाकून घेतलेला, हळदी कुंकू टाकून घेतलेलं आणि जे हळकुंड वगैरे दिसत आहेत बाजूला ते मला महाराजांनी दिलेलं, कारण आणायला सांगत नाहीत, कारण सर्व या ठिकाणी सगळे जर आणले तर सगळं जमाच राहणार आहे म्हणून त्यांनी हेच सामान दर सेवेकऱ्यांना त्यांना देत असतात, तेच डबल यूज करण्यासाठी। कारण मी पण तुम्हाला पूजेमध्ये सांगत असते ना, आपण जे सुपारी घेतो ते नेक्स्ट टाइमला आपला यूज करायचे असते। पुढच्या मूर्तीवर करायची की नंतर कोणी आले ते कलश स्थापना करून घेऊन आपण या कलशाची आपल्याला पूजा करून घेऊनच मग दुसरी तयारी आपल्याला करायची असते, म्हणजे अभिषेक आपल्याला करायचा असतो। जोडीने हा कलशाची पूजा आपल्याला करून घ्यायची असते। त्याच्यानंतर आपल्याला अभिषेकाला म्हणजे खंडेरायांना आपल्याला अभिषेक द्यायचा असतो। मी 1 रुपयाच्या नाण्यावर मस्त अशी सुपारी वगैरे ठेवलेली, फुलं वगैरे अर्पण करून घेतलेले। त्याच्यानंतर आपण जे तुपातल्या वाती आणतो कापूर, ती मी या ज्योतमध्ये टाकलेली। हा ज्योत आमच्या मंदिरामधला ज्योत आहे। सर्व छान अशी कलशाची पूजा आम्ही करून घेतलेली आणि खंडेरायासाठी दस्ती टोपी आपल्याकडून जेवढं होईल तेवढं मी या ठिकाणी आणलेलं, यथाशक्ती जेवढं आपल्याला माळसाबाईसाठी आणि बानाईसाठी पीस आणलेली ओटी भरण्यासाठी।
त्याच्यानंतर प्रार्थनेला आम्ही बसलेलो या ठिकाणी. प्रार्थना करून मग अभिषेक आम्हाला करायचा होता. ओ नमो भैरवा, ओ नमो भैरवा, ओ नमो मातंगा भैरवा, ओ नमो मातंगा भैरवा, ओ नमो अभिषेक करताना एवढी घाई झालेली, कोण पंचामृत टाकत होतं, कोणी पाणी टाकत होतं, कोण काय करत होतं काहीच कळत नव्हतं. त्याच्यानंतर मी नवीन कोरी अशी पीस घेतलेली, स्वच्छ असं पुसून घेतलेलं सगळं काही. अभिषेक झाल्याच्या नंतर हार घालणे, वस्त्र घालणे, पुन्हा दस्ती टोपी अर्पण करणे, ओटी भरणे सर्व या ठिकाणी करून घेतलेलं. मग आम्ही आरती करायला लागलेलो या आरती झाल्याच्या नंतर नैवेद्य दाखवून मग लगेच पंगत बसलेली जेवण करायला. आणि आम्हाला पण लवकरच नांदेडला यायचं होतं, म्हणून आम्ही पण लवकरच निघालेलो. आणि निघण्याच्या अगोदर थोड्याफार फोटा काढलेल्या, आणि फोटा काढलेल्या पण काही चांगल्या आल्या नाही म्हणून मी ते लावलेल्या नाही. जे काही मला लावायच्या होत्या तेच लावलेले आहे. माझी भाची आहे आणि आम्ही खूप घाई आणि गोंधळ चाललेला सगळेजण मिळून, म्हणून आम्हाला काही वेळच भेटलेला नाही फोटो आणि शूटिंग करण्यासाठी. जेवढं माझ्या भाचीने शूट केलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर केलेली. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा आपण छान अशा आपल्या धार्मिक कार्याच्या माहितीसोबत पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना जय मल्हार, श्री स्वामी समर्थ.